खासदार निलेश लंके यांच्यावर गंभीर आरोप. अपहरण प्रकरणामध्ये फिर्यादीचा पलटवार. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झाले, फिर्यादीचा पत्रकार परिषदेमध्ये दावा. अहिल्यानगर जिल्ह्यातील चर्चित अपहरण प्रकरणाला आता नवं वळण मिळालंय. या प्रकरणातील फिर्यादी प्रथमच पत्रकार परिषदेमध्ये माध्यमासमोर आला असून त्यानं खासदार निलेश लंके, राणी लंके यांच्यासह काही व्यक्तींवर गंभीर आरोप केलेत. आपल्या विरोधामध्ये खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा, अपहरण करून मारहाण झाल्याचा आणि तपासावर राजकीय दबाव आणल्याचा दावा फिर्यादीनं केलाय. मात्र या आरोपांवर संबंधितांची भूमिका अद्यापही समोर आलेली नसून आरोपांची अधिकृत किंवा न्यायालयीन चौकशीमध्ये पुष्टी झालेली नाही. अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुचर्चित अपहरण प्रकरणामध्ये फिर्यादीनं पत्रकार परिषद घेत अनेक धक्कादायक दावे केलेत. आपल्या विरोधामध्ये सूडबुद्धीनं खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करत संपूर्ण प्रकरणामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा गंभीर दावा त्यानं केलाय. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार दिनांक 4 मे 2026 रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर 5 मे रोजी काळेवाडी पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या विरोधामध्ये आणखी गुन्हा नोंदवण्यात आला. पुढे 22 मे रोजी त्याला अटक करण्यात आल्याचंही त्यानं सांगितलं. पत्रकार परिषदेमध्ये फिर्यादीनं दावा केला की त्याच्याकडे असलेल्या ऑडिओ रेकॉर्डिंगमधनं संबंधित महिलेनं केलेले काही दावे हे खोटे असल्याचं स्पष्ट होतं. तसंच आपलं अपहरण करून अमानुष मारहाण करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी फिर्यादीनं खासदार निलेश लंके, राणी लंके यांच्यासह काही व्यक्तींची नावं घेत गंभीर आरोप केलेत. राणी लंके यांनी मारहाण केल्याचा दावा त्यानं पत्रकार परिषदेत केला. तसंच मुख्य आरोपींना संरक्षण दिलं जात असल्याचा आरोपही करण्यात आला. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडनं न होता केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थातच CBI किंवा विशेष तपास पथकाकडे अर्थातच SITकडे सोपवावा अशी मागणी फिर्यादीनं केली आहे. तसंच मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी निष्पक्ष चौकशीचे आदेश देऊन सत्य जनतेसमोर आणावं अशी विनंतीही त्यानं केली. दरम्यान पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आलेले हे सर्व आरोप फिर्यादीचे वैयक्तिक दावे असून त्यावर खासदार निलेश लंके, राणी लंके किंवा इतर संबंधितांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. तसंच या आरोपांची कोणत्याही न्यायालयीन किंवा अधिकृत चौकशीमध्ये पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील वस्तुस्थिती पुढील तपासानंतरच स्पष्ट होणार असून या घडामोडींकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर. नाव किशोर महादेव परभणे, राहणार बांधखेड, तालुका आष्टे, जिल्हा बीड. खूप दिवसापासून मी खासदार निलेश लंके यांच्या सोशल मीडिया चालवत होतो. लोकनेते निलेश लंके साहेब सोशल मीडिया हे अकाउंट होतं माझं. काही दिवसापूर्वी एक महिला माझ्या संपर्कात आली होती पिंपरी चिंचवड येथील. तर तिचे बारामती येथील शारदा मंदिरमध्ये एका मुलाच्या ॲडमिशन बाबतीत काम होते. त्यानंतर तिचं माझं कॉन्टॅक्ट वाढलं. माझं कॉन्टॅक्ट वाढल्यानंतर मी तिला खासदार लंके यांचा नंबर दिल्यानंतर खासदार लंके यांचे व तिचेसुद्धा कॉन्टॅक्ट वाढले. कॉन्टॅक्ट वाढल्यानंतर ती महिला मला सर्व सांगायची त्यांच्याबद्दल. सर्व सांगत असताना एक दिवस खासदार लंके यांनी त्या महिलेला विचारले की तुला माझा नंबर कोणी दिला. त्यानंतर त्या महिलेने माझं नाव सांगितलं. नाव सांगितल्यानंतर खासदार लंके यांनी त्या महिलेला सांगितले की तू त्या मुलाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू नको. त्यानंतर त्या महिलेने मला एक दिवस फोन लावून दमदाटी करून शिव्या दिल्यानंतर मी तिच्या पतीला सांगितले की असं बोलत आहेत तुझ्या मॅडमला सांगा, माझा काही विषय नाही, याच्यात जे आहे ते खासदार लंके यांचं आहे. त्यानंतर त्या महिलेचा पती माझ्या घरी मला मारण्यासाठी आला. त्यानंतर मी तिथून फरार झाल्यानंतर जवळपास 1 महिनाभर मी बाहेर होतो. त्यानंतर मी एक वैतागून व्हिडिओ सोडला फेसबुक अकाउंटवर की खासदार लंके व ह्या महिलेचे हे मैत्रीपूर्ण आहेत. त्यानंतर त्यांनी तो व्हिडिओ पाहिल्यानंतर खासदार लंके यांच्या कार्यकर्ता चितोंडी पाटील, सरपंच शरद पवार, मारुती कोकाटे यांनी मला व्हॉट्सअपवर कॉल करून मला ते बोलले, आपण सर्व विषय मिटवून टाकू, तुला आम्ही 27,000 रुपये देतो, 27,000 रुपये देऊन आपण विषय मिटवून टाकू असं मला ते बोलले. पण मी त्यांच्याकडून पैसे घेणार नव्हतो. पण त्यांना म्हणलं विषय मिटवून टाका, माझा काही विषय नाही. त्यांनी मला गोड बोलून खराडी पुणे येथे बोलून घेतली. त्यानंतर त्यांनी रात्री मला पिस्तूल लावून शरद पवार सरपंच यांनी माझं अपहरण केल्यानंतर त्यांनी मला चितोंडी पाटील येथे आणल्यानंतर त्यांनी मला रात्रभर हाणमार केली, मला डांबून ठेवलं कपडे काढून. दुसऱ्या दिवशी सकाळची त्यांनी खूप लोकांना व्हिडिओ कॉल करून मला दाखवलं तिथे लंके यांच्या कार्यकर्त्याला. त्याच्यानंतर 9 ते 10च्या आसपास त्यांचा एक कार्यकर्ता आहे मारुती कोकाटे, तो सुद्धा तिथे आला होता. त्याने सुद्धा खासदार लंके यांना व्हिडिओ कॉल केला
व्हिडिओ कॉलवरून खासदार लंके यांनी मला धमकीसुद्धा दिली होती, तू परत असं केलं तर बघ म्हणले, असं तुला आम्ही करू. त्यानंतर राणी लंके ह्यासुद्धा तिथे आल्या होत्या. राणी लंके यांचा ड्रायव्हर नंदुदेवी याच्या फोनवर मारुती कोकाटे यांच्याजवळ 25 ते 27 फोन गेले होते, माझ्यासमोर फोन गेले होते. त्यानंतर त्यांनी मला राणी लंके यांनी माझ्या 2 तोंडात हाणल्या, मला हाणमारसुद्धा केली तिथे. त्यानंतर मग पारनेर येथे सोशल मीडियाचे काही कार्यकर्ते तिथे आले, त्यांनी माझं फेसबुक काढून घेतलं, पासवर्ड हे करून इंस्टाग्राम काढून घेतलं. त्याच्यानंतर त्यांनी माझा मोबाईल त्यांनी काढून घेतला सर्व. मोबाईलवर काढून त्यांनी एक व्हिडिओ बनवला खोटा आणि एक नोट बनवली. त्या नोटमध्ये त्यांनी असं लिहिलं की माझ्या खोट्या गुन्हा हे करून घेतला त्यांनी लिहून, आणि त्यांनी मला आंबोरा पोलीस स्टेशन येथे लावले. त्यानंतर रस्त्यामध्ये जात असताना खासदार लंके यांना मारुती कोकाटे यांनी व्हॉट्सअप कॉल केला होता. त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर आंबोरा पोलीस स्टेशनला ते पोलीस काही FIR घेत नव्हते. त्याच्यानंतर खासदार लंके यांनी जेव्हा त्या पोलिसांना कॉन्स्टेबलला फोन केला, त्याच्यानंतर त्यांनी FIR घेतला आणि FIR घेतल्यानंतर मारुती कोकाटेने परत खासदार लंके यांना फोन करून सांगितले का FIR घेतलेला आहे, काय विषय नाही, त्याला कुठं लावू. मग खासदार लंके म्हणले त्याला घरी लावून दे आणि त्याला हे कर. त्याच्यानंतर त्यांनी 3 महिने माझ्यावर वास ठेवला होता घरी असताना. 3 महिने वास ठेवल्यानंतर खासदार लंके त्या काळात मला एक दिवस व्हिडिओ कॉल करून मला त्यांनी धमकी बी दिली होती त्या टायमाला. आणि त्यांच्यामधला कार्यकर्ता शरद पवार आणि मारुती कोकाटे हे 3 महिन्याभर माझ्या घरच्या वडिलांच्या मोबाईलवर फोन करत होते त्या काळात. माझी मागणी हीच आहे, यांची सगळ्यांची CDR तपासायला पाहिजे. खासदार लंके, राणी लंके, परत जेवढे बाकीचे आरोपी आहेत त्यांचे सगळ्यांचे, आणि यामध्ये मुख्य आरोपी हे खासदार लंकेच आहे, माझं थेट म्हणणं आहे. कारण की यांनीच घडवून आणलं हे सगळं. मला यांनी खराडीमधून गाडीमध्ये बसवल्यानंतर शरद पवार यांनी पिस्तूल दाखवला. त्याच्यानंतर गाडीमध्येच मला हाणमार केली. परत चितोंडी पाटील येथे आल्यानंतर त्यांनी मला कपडे काढले, कपडे काढून हाणले. त्याच्यानंतर इथं माझ्या पायाला एक चाकू बी मारलेला आहे त्यांनी, त्या पायाची खून बी आहे माझ्याकडे अजून ते. कपडे काढून हाणले. तिथे शरद पवारने अनैसर्गिक माझ्यावर अत्याचार केले. त्यानंतर त्यांनी मला हातपाय चोपायला लागले. दुसऱ्या दिवशी सकाळची साखरे नावाचा एक मुलगा आणि हे बाकीचे काही आरोपी यांनी मला तेथील संडास बाथरूम साफ करायला लावले. मला त्यांनी हातपाय धरून मला लघवी पाजली, मला हाणमार केली. तिथे एक खासदार लंके यांचा एक साडूसुद्धा आला होता. त्या साडूने मला जवळपास 100-150 उठबशा तिथं मारायला लावल्या होत्या. त्यांनी मला थोडीशी हाणमार केली होती तिथे.